2 दिवसांनी आनंद झाला. आता चालेल आपण पण शांत राहा, पण शांत राहा. कुठेतरी येतं ना ते, म्हणजे तो आपल्यावर प्रभाव पडतोच ना. स्वामीजी असं नाही सांगितलं, तिथे असताना आपण ऐकलं स्वामीजी कुठेतरी नवरा बायकोची भांडत असून तिथे काहीतरी उपाय देऊन जातात. येतात ते आपल्या उपायासाठीच येतात, ते स्वतःसाठी येत नाही. काहीतरी उपाय आपल्याला कुठच्या तरी गोष्टीवर देऊन जातात. समस्या मांडण्याची वेळ आल्यावर असं आहे. कारण की आपण दिसतं अरे हे मी करत हे नाही केलं पाहिजे, स्वामी सगळं हे करू किंवा असं करा पण कोणाच्या तरी नवरा बायकोची भांडण अरे समजून घ्यायचं त्यांना. स्वामी सांगतो कसं समजून घेतलं पाहिजे, तुम्ही कसं समजतो कसं समजून घ्या. आपण पण समजून घ्या. स्वामी भारत माता चालेल तू जायचं पण कर बाबा, स्वामीजी यायचंच कर. तर तसं होतं ना, ते केलं पाहिजे आपण. तेव्हा ते सांगतात कारण तो आपल्याला सुचत नाही त्या गोष्टी. जेव्हा आपले स्वामी सांगतात आणि तेव्हा आपलं मन शांत झालेलं असतं आपल्याला पटकन कळतं. कारण की मन शांत करायचं ठिकाण कुठेतरी असलं पाहिजे. कारण की त्याच परिस्थितीत राहून आपलं मन शांत कधीच होणार नाही. आपण अजून भांडत असतो तिथेच राहिलो होतो अजून भांडण करतो बघा. भांडण करताना आपल्याला कुठेतरी सांगतात अरे भांडण होत तू तरी झाला बाहेर असं सांगितलं. जेव्हा आपल्या जीवनात काहीतरी प्रसंग येतो आपण त्याच्यातच अडकून जातो. ज्यावेळी स्वामीजी तत्व प्रसंग बोलून आहेत ते काय सुटणार नाही. आपण जाऊ तिथे लागत आणि तुम्ही कुठेतरी काहीतरी वाट फुटते कारण की मन शांत होतं प्रसन्न होतं काय. आणि स्वामीजी काहीतरी उपाय मध्ये सांगून देतात तर स्वामीजीने आशीर्वाद दिला असता आल्यानंतर काहीतरी बदल होतो त्या गोष्टीमध्ये. विचारांमध्ये तरी कारण की कधी कधी परिस्थिती बदलते पण विचारांमध्ये बदल झाला तरी परिस्थिती आपोआप बदलते. ह्या गोष्टी आपण मुद्दाम तिथे राहिलो आणि आलं पाहिजे. म्हणजे आपले फॉर्म आहेत तुमचे राहिले आहेत ती लवकरात लवकर द्या. ज्यांनी घेतलेलं असतं आम्ही टायमिंग निवेदन केलं आणि आणि घ्या प्रयत्न करा पण करा. कारण की ते कोणासाठी करतात स्वामी इतरांसाठी करतात आपल्यासाठी करत नाही. जिल्हा मुंबईसाठी करत नाही की ॲम्ब्युलन्स उभी राहते रस्त्यावर आणि त्याच्यात तुमचा सहभाग असतो. कारण की आपण सत्राला घेऊ शकत नाही. कारण की काही असे आहेत की ज्यांनी आपली पूर्ण रिटायरमेंट पण देऊन एक ॲम्ब्युलन्स स्वामीला दिली आहे तेवढं आपण नाही करू शकतो. त्यात कुठेतरी आपल्या तरीने आपण मुळात करून दिलेले जरी 500 रुपये लागले तरी भरपूर आहे. प्रयत्न लागला ना तो लागला पाहिजे तो सारखा लागला पाहिजे ना. समाजासाठी कार्य केले पाहिजे. स्वामीजी एवढ्या वर्षांपासून करतात आता बोलू शकतात की आता माझा उतरता कळायला मला जमत नाही मी थांबलो पाहिजे. मला जमत नाही मी कशाला करू शकत की मला माझं जमत नाही मला एवढा त्रास होतो. ते जर थांबत नाही तर आपण गेल्या वर्षी केलेला म्हणून मी ह्या वर्षी घेते आणि मी करणार नाही हा आपला हट्ट किती योग्य आहे तो आपण समजणार. आपण हा हट्ट करून बसतो सारखं तेच देत बसतात. स्वामीजींनी पण बोललं पाहिजे आणि एवढ्या वर्षापासून मी वयाच्या 22 वर्षापासून करतो. आता मला सगळे सांगतात की बसा म्हणून मी बसत नाही. मग मी का जर ते बसू शकत नाही तेच कार्य तेच करतात दुसरं काय करतात का समाजाचं वेगळं काही नाही. समस्यासाठी येत आहे कुठेतरी काहीतरी सामाजिक उपयोगी उपक्रम चालू करतायत काहीतरी तेच करतायत दुसरं काय आणि त्याच्यात आपल्याला सहभाग तो जिल्ह्याच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट येऊन तुम्हाला असं अरे तू द्यायचं का मला 2,500 एवढं जमेल का स्वामीजींना एवढं जमायला लागेल तर आपण तर स्वामीजींना किती त्रास. स्वामीजी आपले प्रतिनिधी निवडलेले आणि त्याच्या मार्फत आपल्याला ते सांगतो हा आपण तेव्हा ते ऐकण्याने आपण केलं पाहिजे. मला वाटतं मी काही अजून जास्त सांगण्यापेक्षा भरपूर झालेलं आहे त्यामुळे आणि आपल्यालाही जायचं इथे मी थोडीशी विश्रांती घेतो माझ्या वाटत आपल्याला स्वामीजी
सुंदर असं मार्गदर्शनात आपल्याला संतोष बंधूंनी दिलेलं आहे. एक वाक्य मला खरंच खूप बंधू आवडलं की बघा, विचार बदलले की परिस्थिती आपोआप बदलते आणि विचार बदलण्याचं एकमेव कार्य म्हणजे कोण करणार? आपली जगद्गुरु माऊली. सुंदर हे वाक्य मी अगदी मनावर मी तरी कोरलं आहे आणि प्रत्येकाने इथून हे जाताना घेऊन जायचे. खूप सुंदर सांगितलं. पुष्पगुच्छ देऊन आपण खासदार सेवकांतर्फे आपण त्यांचा सत्कार करू. जवळ परत पाठवायचे चालेल. युट्यूबवर दिलं तर जरा व्यवस्थित चालेल. हा आलं व्यवस्थित फोटो